सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिले, परीक्षिताच्या राज्यामध्ये वेगवेगळे अपशकुन दिसू लागले आणि कलीचे आता आगमन होणार या भीतीने सर्वजण त्रस्त झाले होते. धर्माच्या या 4 अंगात सर्वात श्रेष्ठ म्हणजे सत्य आहे, सर्वोपरी आहे. महाभारतात एक सत्यदेवाची कथा आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. कोणत्या ना कोणत्या पिढीत ती हातातून गेल्याशिवाय राहत नाही. एक दिवशी हा सत्यदेव सकाळी उठला, जेव्हा त्याला आपल्या घरातून एक सुंदर स्त्री बाहेर जाताना दिसली. राजाला आश्चर्य वाटले. त्याने त्या स्त्रीला विचारले, तू कोण आहेस? तिने सांगितले, माझे नाव लक्ष्मी. मी आता तुझ्या घरातून जात आहे. राजाने अनुज्ञा दिली. काही वेळाने एक सुंदर पुरुष घराच्या बाहेर पडले. राजाने विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, मी दान आहे. जर लक्ष्मी घरातून निघून गेली तर तुम्ही दान कसे करू शकाल? म्हणून मी लक्ष्मी सोबतच जात आहे. राजाने त्यालाही जाऊ दिले. नंतर एक तिसरा पुरुष बाहेर जाऊ लागला. त्याने सांगितले, मी सदाचार आहे. जर लक्ष्मी व दान हेच नाहीत तर मी राहून तरी काय करू? राजाने त्यालाही जाण्याची परवानगी दिली. नंतर आणखी एक सुंदर पुरुष बाहेर जाऊ लागला. त्याला विचारले तेव्हा त्याने त्याचे नाव यश सांगितले. तो म्हणाला, जेथे लक्ष्मी, दान, सदाचार नाहीत तेथे मी पण राहू शकत नाही. राजाने त्यालाही जाऊ दिले. काही वेळाने घरातून सुंदर तरुण बाहेर जाऊ लागला. त्याने आपला परिचय दिला की मी सत्य आहे. तो म्हणाला, जर तुमच्या घरी लक्ष्मी, दान, सदाचार, यश राहू शकले नाहीत तर मी एकटा राहून तरी काय करू? मीही त्यांच्याबरोबर जाऊ इच्छितो. तेव्हा सत्यदेव म्हणाला, मी तर आपल्याला कधीच सोडले नाही. मग तुम्ही मला कसे सोडून जाता? तुम्हाला माझ्या घरी ठेवण्यासाठीच मी लक्ष्मी आदींचा त्याग केला आहे. मी आपल्याला जाऊ देऊ शकत नाही. तुम्ही जर मला सोडून गेलात तर माझे सर्वस्व लुटले जाईल. राजाची ही प्रार्थना ऐकून सत्य गेला नाही. तर लक्ष्मी, दान, सदाचार आणि यश यांना सुद्धा राजाच्या घरी परत यावे लागले. जेथे सत्य असते तेथे लक्ष्मी, दान, सदाचार आणि यश यांना यावेच लागते. सत्याविना हे सर्व व्यर्थ आहे. हे स्पष्ट आहे की सत्यच सर्वस्व आहे. बाकीच्या 4 संपत्ती जरी निघून गेल्या तरी हरकत नाही, परंतु सत्य जाऊ नये. सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे 4 प्रमुख अंग आहेत. या 4ंचा समन्वय म्हणजेच धर्म होय. सत्ययुगामध्ये ही 4 तत्व होती. मग त्रेतायुगात सत्य निघून गेले. द्वापार युगात सत्य आणि तप हे दोघे निघून गेले. कलियुगात सत्य व तपाबरोबर पवित्रता देखील निघून गेली. कलियुगात उरले ते फक्त दान. कलियुगात दानच मुख्य आहे. केवळ दान व दया याच्या आधारेच आता धर्म राहिलेला आहे. परीक्षित राजाने पाहिले की एक बैल फक्त एकाच पायावर उभा राहिला आहे व एक व्यक्ती त्याला काठीने मारत आहे. राजाने त्या बैलाला विचारले, तुझे 3 पाय कुणी कापले? धर्मरूपी बैल म्हणाला की हे राजा, आता मी निर्णय घेऊ शकलो नाही की कुणी माझे पाय कापले व कोण मला दुःखी करत आहे. कुणी म्हणतात की काल दुःख देत आहे, कोणी म्हणतात की कर्म मनुष्याला दुःख देते, कोणी म्हणतात की दुःखाचे कारण स्वभाव आहे. आपला स्वभाव त्यासाठी नेहमी शांत आणि सात्विक ठेवावा. काल, कर्म व स्वभावच जीवाला खऱ्या अर्थाने दुःख देतात. मग तो बैल राजाला म्हणाला, राजा, माझ्या दुःखाचा तूच विचार कर. राजाच्या लक्षात आले की कठोर पुरुष गाय व बैल यांना त्रस्त करत आहे तो कलीच आहे. हा कली धर्मनिष्ठांना त्रास देत असतो. राजा कलियुगास दंड देण्यास तयार झाला. तेव्हा कली राजाला शरण आला. कलीने राजाच्या पायाला स्पर्श केला आणि त्यामुळे राजाची मती भ्रष्ट झाली. ज्या मनुष्याचा स्वभाव आणि वर्तन आपणास माहीत नसते त्याला आपण कधीही स्पर्श करू नये. ज्या व्यक्तीचा स्पर्श तुम्हाला होईल त्या व्यक्तीचे गुणदोष तुमच्या शरीरात प्रविष्ट होत असतात. पुण्यशाली व्यक्तीचे परमाणू देखील पवित्र असतात आणि पापी व्यक्तीचे परमाणू अपवित्र असतात. जशी व्यक्ती असेल तसेच परमाणू स्पर्शाने तुमच्या शरीरात शिरतात. म्हणूनच आपली भारतीय परंपरा अशी आहे की आपण जेव्हा प्रथम कोणालाही भेटतो त्यावेळेस आपण हातात हात देऊन कधीही भेटत नाही, दुरूनच दोन्ही हात जोडून नमस्कार करत असतो.
परीक्षित राजाने कलीला स्पर्श करू दिला म्हणून त्याची बुद्धी विकारी झाली. राजाला माहिती होते की तो कली आहे, अपवित्र आहे, त्याला शिक्षा केली पाहिजे. दुष्टांना दंड करणे हे राजाचे कर्तव्य आहे. तरीही त्याने कलीवर दया केली. मी तुला ठार मारत नाही, राजा म्हणाला, पण तू माझ्या राज्याच्या बाहेर निघून जा. माझ्या राज्यात तुझ्यासाठी कुठेही स्थान नाही. मग कलीने राजाची प्रार्थना केली आणि म्हटले की हे राजा, आता मी कोठे जाऊ? म्हणून परीक्षिताने त्याला 4 जागी राहण्याची अनुमती दिली. पहिले म्हणजे ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो ते, दुसरे ज्या ठिकाणी मदिरा प्राशन केली जाते, तिसरं ज्या ठिकाणी स्त्री सहवास केला जातो, आणि चौथी जागा हिंसा. ही ती 4 स्थाने होय. या 4 जागी क्रमशः असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता हे 4 अधर्म राहतात. जुगार आणि सट्टा यांचा पैसा ज्याच्या घरी येतो त्याच्यासोबत कलीही त्या घरात येत असतो. जेव्हा जेथे सट्टा तेथे बट्टा, आणि हा डाग जीवनभर पक्का लागलेला असतो. कित्येक लोक असेही असतात की जे जुगार सट्ट्यात कमाई करतात आणि तेच धन दान करतात. ते समजतात की मी दान केले, आता माझी बुद्धी शुद्ध झाली, पण हे व्यर्थ आहे. हे धन अनीतीचे असते. धन दान केल्याने जीवन कधीही शुद्ध होत नाही. अधर्माने केलेले दान, धन देव कधीच स्वीकारत नाही. शास्त्रांच्या विरुद्ध खाण्याच्या वस्तू जेथे खाल्ल्या जातात तेथे जाणून बुजून हिंसा केली जाते. तेथे कली हटकून राहत असतो. राहण्यासाठी अशा प्रकारे कलीला 4 जागा मिळाल्या. पाहूया उद्याच्या भागामध्ये या 4 ठिकाणी राहून कशा प्रकारे कली आपले साम्राज्य वाढवत होते.